नमस्कार. मी गीता बालासाहेब यादव, कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी म्हणून कार्यरत आहे. मी 2013 पासून इथे कार्यरत आहे आणि आजचं जे प्रशिक्षण आहे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अंतर्गत जे कृषी अभियांत्रिकी कॉलेज आहे, कृषी अभियांत्रिकी कॉलेज तसेच CNH इंडिया आणि कृषी विज्ञान केंद्र अशा तिघांच्या संयुक्त विद्यमाने हे ट्रेनिंग आहे. या ट्रेनिंगमध्ये आपण ट्रॅक्टर चालक व मालक, जे काही ट्रॅक्टरचे ओनर आणि चालक आणि ड्रायव्हर आहेत, यांना सुशिक्षित करण्यासाठी, म्हणजे ट्रॅक्टरमध्ये जे होणारे ॲक्सिडेंट आहे ते कसे कमी करता येऊ शकतात. त्यानंतर जे नवीन अवजारे आलेत, आज बरेचशा शेतकऱ्यांना नवीन अवजारांची ओळख नाही, त्यांना ठराविक काही अवजारांची ओळख आहे. तर जेवढे काही आज उपलब्ध अवजारे आहेत त्या अवजाराबद्दल डिटेल माहिती, त्यानंतर एखादं मशीन आहे त्याच्यामध्ये जर बिघाड झाला तर ते त्यांच्या शेतावर स्वतः कशा पद्धतीने प्राथमिक स्वरूपात दुरुस्ती कशी करू शकतात याबद्दल प्रशिक्षण आहे. त्याच्यानंतर आज पॉवर टिलर, पॉवर विडरचा वापर खूप कमी प्रमाणात आहे आणि तो वाढावा, ज्यामुळे की महिलांचे कष्ट आणि जे मजुरांची टंचाई आहे ती कमी होऊन आपल्या शेतकऱ्यांना या नवीन मशिनरीचा फायदा व्हावा, याकरिता पॉवर टिलर, पॉवर विडरची ओळख. तसेच आज स्प्रेअर, न्यूमॅटिक स्प्रेअर किंवा नवीन फवारणी यंत्र आले तर त्या फवारणी यंत्राची ओळख व्हावी. तसेच ड्रोनबद्दल शेतकऱ्यांना माहिती आहे पण काही गैरसमजही आहेत की वापरावे की नाही वापरावे, कशा पद्धतीने वापरावे, याबद्दल थोडक्यात त्यांना माहिती होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे हे 3 दिवसाचं प्रशिक्षण 26, 27, 28 नोव्हेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेले आहे. किती विद्यार्थी आणि ते कुठले आहेत? इथे 25 प्रशिक्षणार्थी आहेत, तर 25 पेक्षाही जास्त येऊ शकतात. तर आज आमच्याकडे 35 प्रशिक्षणार्थी आलेले आहेत. तर 25 दरवर्षी हा कार्यक्रम होतो का? दरवर्षी नाही, यावर्षी आम्हाला 4 प्रशिक्षण घेण्याचं नियोजित आहे. तर 2 झालेले आहेत और छत्रपती संभाजीनगरमध्ये. आज हे 3रं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये 4थं प्रशिक्षण आम्ही घेणार आहेत. यामध्ये 100 ते 150 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना नेमकं कसा काय फायदा होणार? फायदा म्हणजे त्यांना ओळख होणार आहे मशिनरीची. आज भाडे तत्वावर अवजारे केंद्र चालतात, पण त्या अवजारे केंद्रामध्ये ठराविक अवजार असतात, जसे की नांगर, पंजी, पेरणी यंत्र. पण आज कॉटन श्रेडर आहे, जे की कापसाची कुट्टी करून आपल्या शेतात भुगा करून ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यास मदत करते. ऊसाची पाचट आपल्या बऱ्याचशा भागातले शेतकरी जाळून टाकतात, न जाळता त्याची कुट्टी करून आपल्या शेतात कशी कुजवायची आणि आपल्या जमिनीचा कर्ब कसा वाढवायचा, हा त्यांना फायदा होऊ शकतो. आणि ह्या मशीनची ओळख शेतकऱ्यांना नाही. तसेच या मशिनरी आपल्या कृषी विभागाच्या योजनेमध्ये आहे, ज्याच्यामध्ये त्यांना 50% सबसिडीमध्ये मशीन खरेदी करता येऊ शकते. पण ओळख नसल्यामुळं शेतकरी रोटावेटरचा वापर करून ह्या पिकांची फेरपालट करतात. तर योग्य ती मशीन योग्य त्या कामासाठी वापरण्याची ओळख करण्यासाठी हे प्रशिक्षण आहे. आणि कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत, यांत्रिकीकरणाची योजना किंवा इतर योजनेचा सुद्धा शेतकऱ्यांनी कसा लाभ घ्यावा. त्यानंतर पोकरा योजना आज आलेली आहे, ज्याच्यामध्ये अवजारे बँकेला 60% सबसिडी आहे. तर याचा लाभ त्यांनी कसा घ्यावा याबद्दलही आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. कृषी विभागाच्या अनेक योजना आहे, परंतु शेतकरी त्याचा लाभ घेत नाहीत. त्याचं नेमकं कारण काय? म्हणजे त्यांना जास्त माहिती नसतं का कसं? नाही, लाभ घेतात, पण पर्टिक्युलर त्यांना जे मशीन माहिती त्याच मशीनचा लाभ घेतात. आज आपल्याकडे खूप मशीन अवेलेबल आहेत. जवळपास आपण जर पाहिलं तर रोटावेटर आहे, नांगर आहे, पेरणी यंत्रामध्ये टोकन यंत्र आहे, फवारणी यंत्र आहेत. आज फवारणी यंत्रामध्ये 4 लाखापासून तर 12 लाखापर्यंत फवारणी यंत्र आहेत. त्याच्यानंतर शुगरकेन हार्वेस्टर आहे, त्यानंतर कंबाईन हार्वेस्टर आहेत. आपल्या भागामध्ये तुम्ही पाहत असाल, पंजाब तिकडच्या भागातून हार्वेस्टर येऊन हार्वेस्टिंग करून पैसे कमवून जातात. पण आपल्या शेतकऱ्यांनी त्या पुढाकार घेऊन अशा 25 लाखापर्यंतचे कंबाईन हार्वेस्टर विकत घेऊन भाडे तत्वावर चालवावा, हाच हेतू आहे की त्यांच्यामध्ये डेअरिंग यावी. वेगवेगळ्या योजनेमधून त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या मशिनरीमध्ये सुद्धा भाडे तत्वावर अवजार केंद्र प्रस्थापित करून त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी सुद्धा या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. आता ते अवजाराचं तुम्ही शासनाकडून दिला जात आहे, त्याच्यामध्ये काही अनुदान वगैरे आहे का? काही प्रत्येक योजनेचं वेगळं अनुदान आहे. यांत्रिकीकरण असेल तर 50% सबसिडी आहे, पोकरा योजना असेल तर 60% सबसिडी आहे आणि इतरही योजना आहेत. त्या योजनेचा लाभ वेगवेगळा आहे. तर त्यांनी त्या विभागाशी संपर्क साधावा असं आम्ही त्यांना सुचवतो. या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार? आम्ही या प्रशिक्षणाद्वारे मी एवढंच आवाहन करते की
प्रत्येक ट्रॅक्टर चालक हा लायसनधारक असावा, जेणेकरून जे काही विविध ॲक्सिडेंट होतात ते कमी व्हावे. जो काही ड्रायव्हर आहे किंवा चालक आहे त्याला प्रत्येक अवजाराची टेक्निकल माहिती असावी, त्याच्यात होणारा बिघाडही त्याला दुरुस्त करता यावा, जेणेकरून वेळेची बचत व्हावी आणि जास्तीत जास्त अवजाराचा वापर करून मजुराची टंचाईवर शेतकऱ्यांनी मात करावं, एवढंच मी सांगू शकतो. चालेल, ओके, धन्यवाद.